तर काल आपण दुःख समुदय आर्य सच्च त्यातल्या दुःखाचं कारण आपण पाहिलं. समुदय दुःख पहिलं आर्य सत्य, दुःख आहे हे पहिलं आर्य सत्य आहे. त्याचा आपण नीट विचार केला पाहिजे, कारण जसा आपण विचार करतो तशी समज वाढते. आपण विचार चुकीचा केला तर समज चुकीची येते. म्हणून सम्यक दृष्टी ही सम्यक विचारातून पण येते, व्यवस्थित विचार करून पण येते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून शब्दांचे, वाक्यांचे व्यवस्थित अर्थ आधी लक्षात घेतले पाहिजे. दुःख आर्य सत्य आहे म्हणजे काय? दुःख आर्य सत्य आहे म्हणजे काय? आता सत्य, सत्य त्याला म्हणतात जिथं ते अनुभवलं जातं. सत्याचा अनुभव नाही घेतला तर ते सत्य नाही आपल्यासाठी. ही माहिती आहे फक्त. म्हणजे समजा सभ्य संखारा दुःखाती, सर्व संस्कार म्हणजे हे संस्कारित अस्तित्व म्हणजे जीवन हे दुःख आहे. तर काही जण म्हणते हा माहिती आहे. हा माहिती आहे काय दुःख आहे, हे काय खोकला येतो, हे काय ताप येतो, हे काय आजारी पडतं माणूस, हे काय म्हातारा होतं, हा माहिती आहे, माहिती. पण ते माहिती असणं आणि ते ऍक्सेप्ट करणं, बऱ्याचदा काय होतं की माहिती असतं पण स्वीकारलं जात नाही. माहिती घेऊन त्याच्यापासून अलिप्त होण्याचा प्रयत्न केला जातो. इथं सत्य त्याला म्हणतात जिथं तुम्ही त्याच्या अंतरंगात शिरून त्याचं स्वरूप लक्षात घेता आणि ते त्याचं स्वरूप पाहता, त्यातली सत्यता पडताळून घेता आणि मग म्हणता ते सत्य. हा बरोबर आहे, ते सत्य आहे. जसं आता जन्म दुःख, जन्म जरा व्याधी मरण दुःख, प्रियांचा वियोग अप्रियांचा संयोग दुःख, मनासारखं न होणं दुःख, असं आपण म्हणतो. आणि मग आपण काय म्हणू शकतो? हा, समजलं मला, ही 9 कारण म्हणजे दुःखाची कारण आहेत. हा, हे समजलं मला. किंवा हे कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा काल आपण पाहिलं. हा, समजलं मला. तर समजणं म्हणजे त्याची माहिती असणं नव्हे. समजण्याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्याच्या अंतरंगात शिरून पाहता. म्हणजे कामतृष्णा किंवा भवतृष्णा किंवा विभवतृष्णा नेमकं काय आहे हे आपल्याला त्याच्या शिरून पाहता आलं पाहिजे. आणि ह्या तृष्णा कुठं आहेत? ते ह्या मनामध्ये आहेत, ह्या चित्तामध्ये आहेत, कॉन्शियसनेस मध्ये आहेत, या जिवंतपणामध्ये आहेत. म्हणजे या कायेच्या आतमध्ये आहेत, त्या जीवनामध्ये, त्या कायेच्या आतमध्ये आहेत. म्हणजे कायेत तो उतरावं लागतं, अंतरंगामध्ये उतरावं लागतं. आणि अंतरंगामध्ये उतरण्यासाठी अंतरंगाचं भान पाहिजे. अंतरंगामध्ये उतरण्यासाठी अंतरंगाचं भान पाहिजे. आणि अंतरंगाचं भान येण्यासाठी सती पाहिजे, जागृती पाहिजे, त्याची जागृती पाहिजे. आणि म्हणून आपण सती साधना, जागृतीच्या साधनेला जास्त महत्व देतो. जास्त नाही, ते बुद्धांनी सुद्धा त्यालाच महत्व दिलेलं आहे. अप्पमादेन संपादेथ हा त्यांचा जो शेवटचा संदेश आहे, फार महत्वाचा आहे. की जागृतीपूर्वक अपमादेन संपादित, जागृतीपूर्वक प्रयत्नशील राहा. ते संपादन करा, जे आहे ते संपादन करा. ते त्याचं संपादन करा म्हणजे त्याचं अवलोकन करा, त्याचं परीक्षण करा, त्याच्यामध्ये त्याच्या अंतरंगात उतरा, त्याचं स्वरूप जाणून घ्या आणि जागृतीपूर्वक जाणून घ्या. अपमादेन. तर अपमादाला दुसरा जो शब्द आहे तो सती आहे, जागृती आहे.
जगण्याचं भान येणं. जगण्याचं भान येणं. जगण्याबद्दल जागृत असणं. नुसतं जगणं आणि जागृतीपूर्वक जगणं याच्यात फरक आहे. नुसतं जगणं सगळेच जगतात आणि ते मुद्दाम करत नाही. अजागृती ही मुद्दाम आपण करत नाही. अजागृती ही जन्माबरोबरच आलेली आहे. म्हणजे भान नसलेली अवस्था ही जन्माबरोबरच आलेली आहे. परंतु भान, सती जागृती ही डेव्हलप करता येऊ शकते, विकसित करता येऊ शकते. कायेच्या पातळीवर, जाणीवांच्या पातळीवर, म्हणजे वेदनांच्या पातळीवर, चित्ताच्या पातळीवर, मनोधम्मांच्या पातळीवर, इंद्रियांच्या पातळीवर, व्यावहारिक पातळीवर आपल्याला जागृती डेव्हलप करता येऊ शकते. हे पण मनुष्याला लाभलेली देणगी आहे, नैसर्गिक देणगी आहे. मनुष्य त्यालाच म्हणतात ज्याला भान आहे. म्हणजे जेवढा मनुष्य भानावर आहे तेवढा तो माणसासारखा वागतो, नाहीतर तो इतर प्राण्यांसारखाच वागतो. कारण उत्क्रांतीच्या ह्याच्यामध्ये आपण त्याच स्टेजेस मधून, त्याच पायऱ्यांनी आलेलो आहोत पुढं. म्हणून प्राण्यांच्या गरजा आणि माणसांच्या गरजा याच्यात काय फारसा फरक नाही. त्यांना पण खायला प्यायला लागतं, आपल्यालाही खायला प्यायला लागतं. त्यांनाही कुठंतरी आसरा गोठा काहीतरी पाहिजे असतं, आपल्यालाही घर पाहिजे असतं. त्यांना त्यांना वस्त्राची गरज नाही, कारण त्यांची जी काही हे आहे ती केसाळ काय आहे, केस केस आहे त्यांच्या याच्यावर, दाट केस आहेत. आपल्याला तसे नाहीत. आपण त्याच्यामुळे आपण कपडे घालतो किंवा पेहराव झाकून टाकण्यासाठी, संरक्षणासाठी, परित्राणासाठी आपण हे घालतो, अंगात कपडे घालतो. परित्राण म्हणजे संरक्षण. संरक्षणासाठी आपण कपडे घालतो. अं, औषध पाणी, माणसाला समज असल्यामुळे, बुद्धी असल्यामुळे माणसानं औषधं निर्माण केली. प्राण्याने, इतर प्राण्यांना औषधांची माहिती नसते, परंतु काही प्राणी असे आहेत का त्यांना ते कळतं की काय खाल्ल्यानं आपलं समजा पोटदुखी कमी होते वगैरे असं. म्हणजे आता काहींना माहिती असेल, ग्रामीण भागामध्ये तर ते प्रकार पाहायला मिळतात की ते म्हणतात म्हणजे एखादे काही प्राणी जे असतात ते ते विशिष्ट जे गवत खातात, तर त्या गवतानं त्यांचं जे काही हे असतं ते कमी होतं. आता म्हणजे हे ऐकीव आहे, मला माहिती नाही त्याचं म्हणजे शास्त्रशुद्ध ज्ञान नाही, म्हणजे ते सत्य मला माहिती नाही, परंतु असं म्हटलं जातं. तुमच्या कदाचित पाहण्यात आलं असेल. काही काही कुत्री सुद्धा बघा तुम्ही, त्यांचं हे असतं ते गवत तोडून खातात. गवत गवत तोडून खातात, तर ते त्यांच्या त्या काही पोटदुखीचं वगैरे काही असेल तर ते त्यांना ते कमी होतं वगैरे वगैरे. मला माहिती नाही. कुणाला माहिती असेल तर सांगा, मी सांगतोय ते बरोबर आहे का? हो आहे सर, आहे. हा, असं आहे ना? आहे. हो. हा. बरोबर आहे, बरोबर आहे सर. हा हा. परंतु माणसाला मात्र औषध पाणी निर्माण करता येऊ शकतं. औषधशास्त्र माणसानं निर्माण केलेलं आहे. मेडिसिन, मेडिकल नॉलेज माणसानं निर्माण केलेलं आहे. त्याच्यात डॉक्टर होता येतं. म्हणजे माणसाची बुद्धिमत्ता, माणसाची जागृती ही जेवढी डेव्हलप होत चाललेली आहे, तेवढे शोध लागत चाललेले आहे. आणि ही जागृती, सती हा जो आहे, हा माणसाला निसर्गानंच दिलेला एक भाग आहे, एक देणगी आहे. आणि म्हणून मनुष्य दुर्लभो मनुष्य काय म्हटलेलं आहे, मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे, असं बुद्धांनी म्हटलेलं आहे. दुर्लभ आहे म्हणजे आपण आता माणसाच्या पातळीवर आलोत, तर आता जागृतीच्या पातळीवर आलेलो आहोत. आपण जागृती डेव्हलप करण्याच्या पातळीवर आलेलो आहोत. आणि जागृती, सती डेव्हलप करण्याचा किंवा अपवाद डेव्हलप करण्याचा, विकसित करण्याचा जो गुणधर्म आपल्यामध्ये आहे, त्याचा जर आपण फायदा करून घेतला, त्याचा जर लाभ करून घेतला आणि ती जागृती, ती सती आपण अधिक अधिक विस्तारित केली,
जे सतीपठ्ठांमध्ये सांगितलेलं आहे, ती जागृती जर आपण अधिकाधिक विस्तारित केली, श्वासाच्या निमित्तानं कायेमध्ये उतरलो, कायेतल्या जिवंतपणा म्हणजे जाणीवा वेदना पाहिल्या, त्याचं कारण तृष्णा आहे, तन्ना, आता आपण जे दुसरं आर्य सत्य म्हणतो ते दुसरं आर्य सत्य म्हणजे चित्त आहे. दुःख समुदय आर्य सत्य जे आहे ते तन्ना आहे. तर तन्ना म्हणजे चित्त आहे, चित्तामध्ये आहे. त्या या काम तन्ना भव तन्ना विभव तन्ना या चित्तामध्ये आहे. तर चित्तानुसती म्हणजे कायानुसती, आधी आनापानसती, मग कायानुसती, मग वेदनानुसती, मग चित्तानुसती, आणि ह्याचं जे काही विश्लेषण इंटरप्रिटेशन धम्मविषयी जो चालतो तो आपल्या मेंदूमध्ये चालतो. तिथे मनोधम्म आहे. तिथपर्यंत पोहोचण्यात ती जी काही ती प्रॅक्टिस आहे, ती जी सिस्टम आहे, त्याला सतीपठ्ठान म्हटलेलं आहे. कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि मनोधम्मानुसती. तर हे हे जितकं आपण त्याच्यात उतरून पाहतो तितकं आपल्याला हे अंतरंग कळतं, आपलं जीवन समजतं. जीवन समजतं म्हणजे जीवनातले प्रश्न समजतात. प्रश्न समजतात म्हणजे दुःख समजतं. आणि दुःख समजलं मग दुःख समुदय लक्षात येऊ शकतो, की कुठून दुःख उदय पावतं. दुःख समुदय लक्षात येतो आणि जागृती ते प्रश्न नॅचरली सोडवते. सती ते प्रश्न नैसर्गिकपणे सोडवते आणि आपल्याला दुःखमुक्तीची प्राप्ती होऊ शकते. बुद्धत्वाची प्राप्ती होऊ शकते प्रत्येकाला. हे बुद्धांचंच म्हणणं आहे. परंतु फक्त हा जो जागृतीचा घटक आहे, सतीचा जो घटक आहे, तो थोडा जाणीवपूर्वक आपल्याला हे करावं लागतं, डेव्हलप करावं लागतं. आणि ती ती जी डेव्हलपमेंट आहे, ती जी जागृती आहे, ती मला असं वाटतं की दुःखाची तीव्रता ज्याला जेवढी जास्त जाणवते तेवढी ती जागृती जास्त विकसित होते. आणि जेवढा माणूस दुःख टाळतो आणि आनंदाच्या मागे लागतो, कामसुखाच्या मागे लागतो, किंवा त्याला त्याला आणखीन त्याला त्या इच्छाशक्तीच्या बळावर ते हे दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो, दुःख दाबण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आत्मक्लेशाचा प्रयत्न करतो, तेवढा तो त्या दुःखमुक्तीपासून लांब राहतो. आणि तुम्ही त्याला प्रेशर सप्रेस पण करू शकत नाही, त्याला दाबू पण शकत नाही. नुसतं तपश्चर्येनं आणि त्याला नियंत्रित केल्यानं त्या दुःखमुक्ती मिळू शकत नाही. त्याला जाणल्यानंच ते होतं. जाणणे, बोधी. जाणणे म्हणजे सप्रेस करणं नाही. जाणणे, बोध म्हणजे समजून घेणे. बोधाचा अर्थ समजून घेणं, बोधीचा अर्थ समजून घेणं, अंडरस्टँडिंग. म्हणून सम्यक दृष्टी पुढचं जे आता चौथ्या आर्य सत्यात ते येईल. समजून घेणं म्हणजे दृष्टीसाठी ते प्रयत्न करावे लागतात, समजून येण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, आणि समजण्यासाठी आणि ध्येयप्राप्तीसाठी म्हणजे दुःखमुक्तीसाठी आपल्याला ती पद्धतशीर प्रॅक्टिस करावी लागते. मुद्दा असा आहे की फक्त शब्द माहिती करून आपल्याला हे काम होत नाही. फक्त शब्द माहिती करून आपल्याला ते काम होत नाही, तर त्याच्या अंतरंगात शिरावं लागतं. म्हणून पुढे तर तो एक भाग येतो की तीन पातळ्यावर ते काम आपल्याला करावं लागतं. सत्य जाणणे, सत्य पाहणे, सत्यामध्ये उतरणे आणि सत्य जाणणे. सत्य पाहणे, सत्यामध्ये उतरणे म्हणजे त्याला समजून घेणे, आणि सत्य अनुभवणे. हे पाहिलं, जाणलं, अनुभवलं. नुसतं पाहून जमत नाही. तर ते अनुभवण्यासाठी त्याला त्याच्यावर थोडं चिंतन व्हावं लागतं, त्याच्यामध्ये एकरूपता यावी लागते. तर ते प्रज्ञेच्या तीन पातळ्या पण अशाच आहेत: श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा. श्रुतमया पय्या म्हणजे ऐकून ऐकून माहिती असलेली प्रज्ञा,
ती पण प्रज्ञाच आहे, परंतु ती पूर्ण प्रज्ञा नाही. ती फक्त ऐकून माहिती झालेलं ज्ञान आहे. म्हणून श्रुतमय प्रज्ञा आता हे श्रुतमय प्रज्ञा का म्हटलेलं आहे, तर पूर्वीच्या काळी पुस्तकी ज्ञान नव्हतं. म्हणजे पुस्तकी ज्ञान नसल्यामुळे पुस्तकातून वाचून ती प्रज्ञा माहिती होत नसायची. म्हणून ती मौखिक परंपरेनं ती गोष्ट इतरांपर्यंत पोहोचवली जायची. बुद्धांच्या सगळ्या शिकवणी ह्या मौखिक होत्या, आणि मौखिक होत्या म्हणूनच ते आनंद म्हणतात, एवंग मे सुतंग, एवंग मे सुतंग, मी असं ऐकलं आहे. असं ते का म्हणतात, मी असं ऐकलं आहे असं का म्हणतात? का अं, कारण त्यांनी ऐकूनच माहिती करून घेतलेलं आहे. आता बुद्धाच्या काळामध्ये समजा पुस्तकं असती, आणि बुद्धांची शिकवण जर पुस्तकामध्ये जर लिपिबद्ध झाली असती, बुद्धांची शिकवण पुस्तकामध्ये जर असती, तर आनंदानं काय म्हटलं असतं, असं मी वाचलं, असं मी वाचलेलं आहे. किंवा त्यांनी ती पुस्तकं इतरांना दिलेली असते, असं मी वाचले, तुम्ही पण वाचा. तर ते इथं म्हणतात, एवंग मी सुतंग, असं मी ऐकलं, आता मी सांगतो ते तुम्ही ऐका." असं म्हणून ते सुत्त त्यांनी सांगितलेलं आहे, असं त्याचा अर्थ होतो. तर त्या काळामध्ये ऐकून प्रज्ञा किंवा ज्ञान माहिती व्हायचं, म्हणून सुतमया पय्या म्हणजे ऐकून माहिती होणे, ऐकून जाणणे. दुसरी जी प्रज्ञा असायची, प्रज्ञेची पातळी आहे, समजून घेण्याची जी दुसरी पातळी आहे, त्याला चिंतामया पय्या असं म्हटलेलं आहे. चिंतनमय प्रज्ञा म्हणजे जे काही आपण ऐकतो, वाचतो, त्याच्यावर कॉन्टम्प्लेशन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. आणि हे चिंतन हीच अवघड गोष्ट असते. कारण चिंतनाला एक तर आपल्यामध्ये एक ती इच्छा पण निर्माण झाली पाहिजे, समजून घेण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे, समजून घेण्याची पात्रता पण निर्माण झाली पाहिजे, आणि जागृतीची पातळी अधिकाधिक उंचावली गेली पाहिजे. जागृतीची पातळी अधिकाधिक उंचावली तर मग थोडस मन असं एकत्रित होतं. कारण विस्कळीतपणा कमी होतो, सतीच्या अभ्यासाने विस्कळीतपणा कमी होतो, आणि मन एका ठिकाणी येतं, म्हणजे समाधीमध्ये येतं. आणि समाधी हे उद्देश आहे, पुढे चौथा आर्य सत्यामध्ये ती येईलच. ते समाधी हे उद्देश, समाधी जितकी आपली समाधी म्हणजे चित्ताचं मनाचं भरकटणं जितकं कमी 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 होत जातं, तितकं मन हे समाधीमध्ये येतं. समाधीमध्ये जेव्हा ते येत जातं, तेव्हा आपण त्याला एकाग्रता म्हणतो. एकाग्रता एका ठिकाणी लक्ष देऊन नाही प्राप्त होत. विस्कळीतपणा कमी झाल्याने एकाग्रता येते, भटकणं कमी झाल्याने एकाग्रता येते. म्हणून त्यासाठी आपले प्रयत्न पाहिजे. तर ही दुसरी जी पातळी आहे, श्रुत चिंतनमय प्रज्ञा किंवा चिंतामयापय्य, ही दुसरी जी लेवल आहे, ती चिंतनाने येते, कॉन्टम्प्लेशनने येते, धम्म विचयाने येते. जे जे धम्म आपल्याला आपल्या जागृतीला सतीला सापडतात, त्याचं आपल्याला पद्धतशीरपणे विश्लेषण करावं लागतं, अनालिसिस करावं लागतं, समजून घ्यावं लागतं का हे हे आहे, याचा अर्थ असा आहे, याचा मतीचा अर्थ असा आहे, ह्या शब्दाचा उद्देश असा आहे, हा अशा पद्धतीनं हा शब्द घेतला पाहिजे, पाहिला पाहिजे. असा पद्धतशीर आपला अभ्यास, अभ्यासाचा अर्थ पण प्रॅक्टिस होतो बरं का. म्हणजे हिंदी अभ्यास शब्द जो आहे तो प्रॅक्टिस अर्थानं वापरला जातो. आपण अभ्यास शब्द वाचनाला अभ्यास म्हणतो. तर अभ्यास होणं म्हणजे प्रॅक्टिस करणं, ती गोष्ट पुन्हा पुन्हा करून, पुन्हा पुन्हा ती गोष्ट पाहून 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 आपण त्याचे अधिक अभ्यस्त होतो, म्हणजे त्याचा अभ्यास होतो. आणि अभ्यास होणं म्हणजे ती गोष्ट समजायला लागते. आणि जितकी ती गोष्ट समजायला लागते, तितकी ती आपली बनते. म्हणजे जो अभ्यास करतो त्याची ती समज बनते. मग ती बुद्धाची समज किंवा पुस्तकातली समज राहत नाही. ती जो अभ्यास करतो त्याचं ते बनतं ते.
मग तिथं तो हे नाही म्हणत मी असं वाचलं मी असं ऐकलं, मी असं अनुभवलं. तिसऱ्या पातळीवरचा म्हणजे ज्याला त्याला भावनामय प्रज्ञा म्हटलेलं आहे. भावनामया पय्या. तर भावना हा जो शब्द आहे तो भवशी संबंधित आहे. भव म्हणजे बनणे, भवपासून भावना शब्द आहे. तर भावनामया पय्या म्हणजे त्याचं चित्त त्याचं मन तसं बनलेलं आहे, बनतं तसं तो होतो. तो फक्त ऐकून ऐकून त्याचं ज्ञान नाही मिळवतो, त्याच्यात फक्त ऐकीव ज्ञान नसतं किंवा फक्त विचार करून तोडका मोडका विचार करून तेवढं त्याचं ज्ञान नसतं, तर ते त्याचं भावित झालेलं असतं. म्हणजे त्याचं ते बनलेलं असतं, स्वतःमध्ये ती डेव्हलपमेंट झालेली असते. तर भावनाचा अर्थ डेव्हलपमेंट पण होतो. विकसित विकसित झालेली आहे ती प्रज्ञा, ती समज. आणि ही तिसऱ्या पातळीवरची जी समज आहे, भावनामयापैया, त्याला सम्यक दृष्टी म्हटलेला आहे. तो पुढच्या आपल्या याच्यामध्ये तो भाग येणार आहे. ते आत्ताच मी काही गोष्टींची आता चालता चालता माहिती पण करून देतो, जेणेकरून आपल्याला पुढचं जे सूत्र आहे ते लगेच लक्षात येईल. तर तिसऱ्या पातळीवरची जी प्रज्ञा आहे भावनामयापैया, म्हणजे ऐकलेलं किंवा वाचलेलं चिंतनाच्या आधारे, जागृत चिंतनाच्या आधारे आपलं बनणं, म्हणजे आपल्याला ते अनुभवाला येणं, आपली ती समज बनणं, आपल्यात मध्ये ती अंतर्दृष्टी निर्माण होणं, किंवा ह्या सुत्ताच्या भाषेत धम्मचक्षु निर्माण होतात म्हणे. धम्मचक्षु निर्माण, तर ते चक्षु म्हणजे धम्मचक्षु म्हणजे सम्यक दृष्टी आहे. ते धम्मचक्षु म्हणजे सत्य, सत्याचे सत्य पाहणारे सत्य पाहणारी अंतर्दृष्टी निर्माण होते. एवढा मोठा तो अभ्यास आहे आणि एवढी मोठी ती प्रॅक्टिस आहे, हे आपण लक्षात घेऊ. तर मला वाटतं आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याच्यातले काही काही गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला नंतर नंतर स्पष्ट होत जातील. आणि त्या जितक्या जास्त स्पष्ट होत जातील तितके सुद्धा आपल्याला समजेल. म्हणून हा जरा थोडासा आणखीन थोडा लक्षात आला म्हणून हा विस्तार मी केला. काल आपण दुःख समुदय आर्य सत्यापर्यंत आलो. इदंखो पण भिक्खवे दुःख समुदयो आर्य सच्चं यायं तन्ना पोनो भविका नंदिराग सहगता तत्र तत्राभिनंदिनी सेयथिदं काम तन्ना भव तन्ना विभव तन्ना. म्हणजे भिक्षूंनो, आता याच्यामध्ये काय प्रिंटिंग मिस्टेक आहे लक्षात घ्या बरं का. हे माझ्या नंतर लक्षात आलंय की जे मराठी तुम्हाला मी जे पाठवलं त्याच्यामध्ये काय प्रिंटिंग मिस्टेक आहेत. ते पान, करेक्शन केलेलं पान मी तुम्हाला परत पाठवतो. उदाहरणार्थ काल आपण जे हा ते करेक्शन करायचं राहिलं. काल मी ते करेक्शन केलं, ते आज सांगतो मी तुम्हाला. आपण दुःख आर्य सच्चंग जे पाहिलं ना, काय पाहिलं आपण? इदं खोपन भिक्खवे दुःखं आर्य सच्चंग जातीपि दुःखा, म्हणजे जन्म दुःख आहे, जातीपि दुःखा, जरापि दुःखा, म्हातारपण दुःख आहे. इथं म्हटलेलं आहे व्याधीपि दुःखो. तर त्याच्यातले दोन तीन शब्द गाळलेत त्यांनी. ते काल मी सुद्धा ऐकलं परत त्याच्यावर. ते पण मी तुम्हाला पाठवलं का, पाठवलं मला माहित नाही. थाई परंपरेतलं एक सुत्त पठण मी काल ऐकलं, ते मी तुम्हाला पाठवतो. त्याच्यामध्ये त्यांनी व्याधीपी दुःख असा शब्द, दुःख असा शब्द नाही त्याच्यामध्ये. ते शोक परिदेव दुःखो सोमनस्स उपायास दुःखो आणि मग मरणंपी दुःख असं म्हटलेलं आहे. तर ते दुःखाने शोक होतो, शोक शोक करतो माणूस. म्हणून शोक शोक परिदेव दुःख असं म्हटलेलं आहे. दुःख शोक होतो, दुःख नुसतं होत नाही तर त्याची तीव्रता जशी वाढत जाते तस तसा माणूस दुःखाने अधिक शोक करतो. शोक, आणि शोक करतो म्हणजे तो आणखीन हेलावतो, आणखीन डिस्टर्ब होतो, आणखीन विचलित होतो. दुःख म्हणजे सामान्य माणूस दुःख सहन करत असं पण बसू शकतो, आतमध्ये दुःख असतं, परंतु जेव्हा त्याची तीव्रता वाढते तेव्हा त्याचं अस्तित्व अस्वस्थ होतंय.
शोक करतो, तो जास्त शोक करतो, अधिक शोक करतो. म्हणून परवा आपण बोललो ना, आदळापाट करतो. किंवा काही काही लोक गडबडा गडबडा लोळतात, किंवा तोंड झोडून घेतात, किंवा छाती बडवतात, किंवा खाली जमिनीवर गडबडा लोळतात. आता बघा, जेवढं आता समजा एखाद्याच्या घरामध्ये, समजा एखाद्या कुटुंबातला एखाद्या स्त्रीचा समजा एकुलता एक मुलगा मेला, जसं आता आपण किसा गौतमीचं उदाहरण घेतो, परंतु आपणही पाहू शकतो व्यवहारामध्ये, एखाद्या बाईचा किंवा एखाद्या कुटुंबातला जेव्हा एकुलता एक मुलगा जातो, तर त्याच्या घरातले लोक किती शोक करतात. तो सामान्य शोक नसतो, तो सामान्य रडणं नसतं. त्याची आई जी असते ती खूप आदळापट करते, ते म्हणजे खूप छाती बडवून घेते, तोंड जोडून घेते, गडबडा लोळते. म्हणजे ती इतकी रडते की कधी कधी ती स्वतःच बेशुद्ध पडते. स्वतःच तिला तिच्यावर उपचार करावे लागतात. हे आपण पाहिलेलं आहे. तुम्ही अशा अशा जर घटना पाहिल्या तर मुद्दाम त्या पाहाव्या लागतात, की असं जीवनाचं स्वरूप हे असं आहे. तर ते ते जे दुःखाच्या त्या ज्या दुःखाच्या अवस्था आहेत ना, त्या या शोक परिदेव दुःखो उपायास दुःखो, शोक परिदेव दुःखो सोमनस्स उपायास दुःखो. आता याचं सोमनस्य उपायास, हे उपायास म्हणजे आणखीन त्रास आहेत, आणखीन सायास आहेत, आणखीन आणखीन त्याच्यामध्ये त्रास आहे. त्रासात त्रास, 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 वाढता त्रास या शब्दांनी दाखवलेला आहे. तर ते दुःख आहे असं म्हटलेलं आहे. आणि जितका माणसाचा त्रास वाढता 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 जितका जास्त होत जातो, तितका त्याचा शेवट मरणच होतो, मृत्यूतच होतो. म्हणून शेवटी मरणम ते दुःख म्हटलेलं आहे. तर मरण हा हा वाढता त्रास आहे. म्हणून ते त्या टप्प्यानं, त्या क्रमानं ते शब्द टाकलेले आहेत तिथे. आणि ते खूप इंटरेस्टिंग शब्द आहेत. ते ह्या भाषांतरामध्ये आलेले नाहीत, तुम्हाला जे पाठवलं मी ते. तर आता इथं पण मला बाबासाहेबांची आठवण येते. बाबासाहेबांनी हीच गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे की सुत्त जी आहेत, या सुत्तामध्ये अनेक अनेक संस्करणं झालीत, अनेक पद्धतीनं ते सांगितलं गेलेलं आहे, मांडलं गेलेलं आहे, त्याची भाषांतर झालेली आहे. भाषांतर केलेलं परत टायपिंग आहे. त्या टायपिंग केलेलं पण परत ते चेक करावं लागतं दोनदा तीनदा. ज्यांना संपादकीय मग कामं माहिती आहेत त्यांना सांगा, त्यांच्या लक्षात येईल, दोनदा तीनदा चारदा ते चेक करावं लागतं, तेव्हा ते बरोबर होतं, ते पुस्तक निघतं. नाही तर मधल्या चुका जर तशाच राहिल्या, आता याने ही टायपिंग मिस्टेक एक तर असली पाहिजे, किंवा ज्याने हे लिहून दिलेलं आहे त्या टायपिंग वाल्याला, तेच त्याने त्याच्यात टाकलं नसणार आहे, म्हणून ते शब्द राहिले. मग बाबासाहेब काय म्हणतात की तुम्ही त्रिपिटकावर अवलंबून राहून, लिखित त्रिपिटकावर अवलंबून राहून आपण बुद्धांची शिकवण माहिती करून घेऊ शकत नाही. त्याचं परीक्षण केलं पाहिजे, त्यात तुलनात्मक पण इतर पण ग्रंथ तपासून पाहिले पाहिजेत. इतर पण ग्रंथ तपासून पाहिले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये आता मी जे लखनौला असताना जे रोज पठण करायचो, त्या पठणामध्ये पण ते शब्द आलेत की आले नाहीत मला आता ते आठवेल बरं का. पण माझ्याकडे जे महापरित्राण पाठ म्हणून जे पुस्तक आहे, महापरित्राण पाठ हे पुस्तक जे आहे, त्या महापरित्राण पाठामध्ये हे धम्मचक्क प्रवर्तन सुद्धा आलेलं आहे. तर त्यांनी त्याच्यामध्ये पण त्यांनी हे शब्द गाळलेले आहेत, हे मी पाहत. पण हे मला वाटतं मी थाई परंपरेतलं ते पठण मी ऐकलं, त्याच्यामध्ये हे शब्द आलेले आहेत. शोक परिदेव शोक परिदेव दुःखो सोमनस उपायास दुःख, आणि मग शेवटी मरणम पे दुःख. आणि मग पुढचं ते आहे अप्रियांचा संयोग, आणि प्रियांचा वियोग. यम पिच्छंग न लभती, जे इच्छेप्रमाणे न मिळणं ते दुःख आहे, वगैरे वगैरे. ते बाकीचं बरोबर आहे. तर असं पण आपल्याला थोडस
अं, परीक्षण करून तो अभ्यास करावा लागतो. असो, तर हा एक मुद्दा लक्षात आणून द्यायचा होता. तर दुःख आर्य सत्यामध्ये ते काही गाळलेले शब्द ते अशा प्रकारचे आहेत. दुसरं आर्य सत्य जे आहे तर तेच ते म्हणतात की इदं खोपन भिक्खवे दुःख समुदयो. आता हे समुदयो शब्द आहे तो त्याच्यात समुदय आलेला आहे. तुम्हाला जे मी पाठवलं त्याच्यात समुदय शब्द आलाय, तो समुदयंग असा आलेला आहे. अनुस्वार दिला, अनुस्वार नाही त्याच्यामध्ये. समुदयो इदं खोपन भिक्खवे दुःख समुदयो अर्य सच्चं यायं तन्हा पोनो नंदिराग सहगता तत्र तत्राभिनंदिनी सेयथिदं काम तन्ना भव तन्ना विभव तन्ना. भिक्खूंनो, हे दुःख समुदय आर्य सत्य आहे आणि ही पुन्हा पुन्हा जन्म घेणारी ही तृष्णा, प्रीती आणि रागाने म्हणजे लोभाने युक्त असलेली अ, असलेली ही तृष्णा उत्पन्न झा जी तृष्णा ज्याच्यामध्ये ती उत्पन्न होते ती अभिनंदन करते का हा बरं झालं, मला मिळालं, चांगलं मिळालं, चांगलं झालं. म्हणजे ही तृष्णा जी आहे ना त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा ती त्याचं आनंद घेते, त्याच्यामध्ये त्याचं अभिनंदन करते असं म्हटलेलं आहे. आता अभिनंदन शब्द आपण वेगळ्या अर्थानं वापरतो त्याच्यामध्ये, पण इथं ते आनंद घेते. त्याच्यामध्ये तृष्णा ही काही मिळालं की आनंद घेते आणि मग आणखीन पाहिजे, मग आणखीन पाहिजे, मग आणखीन पाहिजे ना, आणि तृष्णा कधीही शेवटी संतुष्ट होत नाही. तर ह्या तृष्णा तीन प्रकारच्या आहेत: कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. काल आपण याच्यावर थोडस पाहिलेलं आहे. तर याची खूप काही उदाहरणं घेता येऊ शकतात. इंद्रिय तृष्णेची, की ती तृष्णा जी असते, तृष्णेचा अर्थ फक्त इच्छा नाही हा. तर परत परत पाहिजे ते, परत परत म्हणजे परत पाहिजे ती. एखादी गोष्ट आपण समजा अं, समजा खाण्याची ज्यांना आवड असते तर तो, त्याला खाण्याची आवड असते, एखादा पदार्थ खाण्याची आवड असते, तर एकदाच खाऊन तो संतुष्ट होत नाही. एकदाच खाऊन तो संतुष्ट होत नाही, त्याला ते परत पाहिजे, परत पाहिजे, परत पाहिजे, परत परत पाहिजे. म्हणून ते परत परत जन्म धारण कराने, पुन्हा पुन्हा जन्म धारण करणारी तृष्णा असं त्याला शब्द म्हटलेला आहे. त्या पुनर्भव आहे, तो पुनर्जन्म आहे. इथं पण पुनर्जन्म आहे. तृष्णेचा पण सारखा पुनर्जन्म होत असतो, पुनर्भव होत असतो. त्याला पुनर्भव शब्द म्हटलाय, पुन्हा पुन्हा भव बनणे. म्हणून ती दुसरी भवतृष्णा त्याच्यातूनच निर्माण होते. इंद्रिय तृष्णेतून पुन्हा पुन्हा ते करण्याची इच्छा होणे म्हणजे भव आहे. आणि तसं जर होत नसेल तर विभव आहे. हे माझ्या मनासारखं नाही, नको मला आहे. हे माझ्या पसंतीचं नाही, नको मला आहे. हे माझ्या आवडीचं नाही, नको मला आहे. आणि आवडीचं असेल तर परत पाहिजे, परत पाहिजे, परत पाहिजे. ज्याला आपण हॅबिच्युअल पॅटर्न म्हणतो, ज्याला आपण सवय म्हणतो. सवय, सवय म्हणजे पुन्हा पुन्हा करणे, पुन्हा पुन्हा होणे, परत परत तेच तेच. मग आपण पाहतो दारू पिणाऱ्याला एकदा दारू पिऊन होत नाही, त्याला ती सकाळी प्यावी लागते, मग तो संध्याकाळी पितो, परत सकाळी पितो, संध्याकाळी पितो, परत सकाळी पितो, संध्याकाळी पितो. नंतर त्याच्यातही हे होत नाही, मग तो परत दुपारी पण पिऊ शकतो. आणि मग असं दुपारी पितो, संध्याकाळी पितो, आणि मध्ये पण पितो. असं करून तो, काही लोक दिवसभर ते दारू पिऊन पडलेले असतात. म्हणजे ती जी पुन्हा पुन्हा होणारी तृष्णा आहे त्याची, ती कधी शमतच नाही. मग त्याचा परिणाम काय होतो, ती भव बनते, ती भवतृष्णा बनते, तो दारुड्या बनतो. दारू पिणारा, कधी मध्ये दारू पिणाऱ्याला आपण दारुड्या नाही म्हणत. दारुड्या कशाला म्हणतो, जो सारखा पिलेला दिसतो आपल्याला. पेताड आपण आपल्या भाषेवरून है ना. दारुड्या म्हणजे तो सारखा पितो, पिऊन पडतो. कधी मध्ये घेतो तर आपल्याला दिसतही नाही. गुपचूप घेणारे लोक आहेत तर ते दारू पितात, पण त्यांना आपण दारुडे म्हणत नाही, कारण ते आपल्या समोर पित नाही.
म्हणजे पितात, सारखे पितात, सारखे पितात. तर त्याची ती त्याची ती तृष्णा असते, इंद्रिय तृष्णा, त्याच्या जिभेची तृष्णा असते, त्याच्या आतड्यांची तृष्णा असते, त्याच्या शरीराची ती तृष्णा असते, आणि ते परत 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 करतो. असेच खाण्याचं पण घ्या. जे लोक मांसाहार करतात, ते मांसाहार ते एकदाच जमत नाही. मांसाहार करून एकदा जमत नाही. काही लोक आता म्हणतात नाही आम्ही फक्त रविवारी खातो. ते रविवारी ते सकाळी उठल्या उठल्या आधी ते लाईनला उभे राहतात. रविवार, संडे इज मटन डे असं पण म्हटलं जातं. काही लोकांसाठी संडे इज मटन डे. ते उठलं की मग लाईनला जाणं, उभं राहणं, भाजी आणायला चालू होतात. तर ते लाईनला उभं राहावं लागतं. तर काहींना ते आठवड्यातून एकदा जमत नाही. त्यांना आठवड्यातून मग हा आज जरा पाहुणे आले आणखी आणू, यांनाच खायचं असतं पण पाहुणे आले म्हणून अजून आणू. काही लोक आठवड्यातून 3 खातात, काही लोक 4दा खातात. काही लोकांना मटणाशिवाय जमतच नाही. दररोज मटण खाणारे, आता त्यांचं नाव सांगत नाही पण एक मोठे पुढारी होते, त्यांचं मी नाव सांगत नाही, म्हणजे प्रत्यक्ष घटना सांगतो बरं का. आता विनोदी पण होते. तर त्यांना दररोज मटण लागायचं. तर ते म्हणायचे, हे जवळचे होते आमच्या, ते आपल्या सगळ्यांना माहिती येते पण नाव सांगत नाही मी. ते म्हणायचे, त्यांच्या मी मुलाखती पण घेतलेल्या आहेत, ते एक मोठे कार्यकर्ते होते. तर मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घ्यायला जायचो तेव्हा ते म्हणायचे, जेवण आमचं बरोबर असायचं. तर ते म्हणायचे, तुम्ही भंतेजी तुम्ही, म्हटलं मला तुम्ही भंतेजी का म्हणता, मी भंतेजी नाही. नाही म्हणे, तुम्ही धम्मप्रचाराचं काम करता, तुम्ही भंतेजीच आहात. तर मला म्हणायचे, भंतेजी तुम्ही आल्यामुळे आज शाकाहार दिसतोय आपल्या जेवणात. आमच्या याच्या शाकाहार नसतं म्हणे, आमचं रोज मटण असतं म्हणे. आमच्या आमच्या बॉडीची, आमच्या शरीराची जर चिरफाड केली तर सगळे बोकड आणि कोंबड्याच दिसतील म्हणे. असे ते विनोदाने म्हणायचे, आमच्या शरीराची चिरफाड करता तर ती जी खाण्याची तृष्णा असते ती इतक्या टोकाला जाऊ शकते की ते भव, ते बनतंय, ते बनत, तसे बनता तुम्ही. तर ह्याच्यामध्ये ही फार इंटरेस्टिंग 3 पातळ्या आहेत ह्या: कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. कामतृष्णा म्हणजे इंद्रिय तृष्णा. डोळ्याला पाहिजे, कानाला ऐकायला पाहिजे, नाकाला गंध पाहिजे, जिभेला चव पाहिजे, त्वचेला स्पर्श पाहिजे. ते ही पाहिजे पाहिजे पाहिजेची तृष्णा जी आहे ही कामतृष्णा. आणि ते तुम्ही तशी सवय बनून जाते, तुम्ही तसेच बनता, तसेच होता, त्याच्याशिवाय होत नाही. त्याच्याशिवाय होत नाही. तर तसं भव झालं म्हणजे बनणे, टू बी, टू बिकम, तसं बनणे, तसं बनलं त्याला म्हणतात भवतृष्णा. त्याच्याशिवाय होत नाही. म्हणजे बघा, दारुड्याची दारू जर बंद केली तर त्याचा थरकाप होतो. आणि मग त्याला कधी कधी डॉक्टर सांगतात, अरे याला दारू द्या म्हणे. हा. हा, हा पलीकडे गेला, हा सुधारण्याच्या पलीकडे गेला. तर शरीर सुद्धा आता ते इतकं ऍडिक्ट झालेलं आहे, त्याला ऍडिक्शन म्हणतात. त्याला ऍडिक्शन नाही का, म्हणजे त्याला ऍडिक्शन शब्द हा चांगला, म्हणजे ऍडिक्ट, तो त्याला काय म्हणतात त्याला, ऍडिक्शन म्हणजे काय म्हणतात त्याला, दारुड्या म्हणजे ते दारूला ऍडिक्ट झालाय तो, त्याला त्याच्याशिवाय होत नाही त्याला. भारी झालं. हा, आहारी भारी गेला, झालं. हा, तो पक्का आहारी गेलेला आहे, तो ऍडिक्ट झालेला आहे. आणि जेवढं ऍडिक्ट होत जातं तेवढं शरीर त्याचं मन त्याला इतकं ऍडिक्ट झालेलं असतं की ती गोष्ट नसेल तर त्याचं सगळं म्हणजे तोल जातो अक्षरशः, त्याचा हातपाय थरथर कापतात. आणि मग त्याला ते डॉक्टरही म्हणतात आता हा वाचणार नाही. त्याचं काहींची लिव्हर जातात, काहींची काय पचनक्रिया सगळी खराब होऊन जाते, मानसिक संतुलन तर केव्हाच गेलेलं असतं, लिव्हर कामातून जातं. आणि मग आता डॉक्टर म्हणतात त्याला घरी घेऊन जा, त्याला खायला प्यायला द्या, आणि पाहिजे असेल तर त्याला दारू द्या, आणि त्याला जाऊ द्या, दुसरा इलाज नाही. तर ही भवतृष्णा आहे.
ही भवतृष्णा आहे. तर ती तृष्णा म्हणजे तृष्णेचं तृष्णेचा अंतच मृत्यू आहे. कारण ती कधी सॅटिस्फाय होत नाही. त्या तृष्णेला हे शरीर जर कामाचं नसेल तर ती तृष्णा हे शरीर सोडून देते. त्याला आपण डेथ म्हणतो, त्याला मृत्यू म्हणतो. आणि तिचा पुनर्भव आहे परत. आता आपण जन्म पुनर्जन्म ह्या भाषेत विचार करत नाही, परंतु पुनर्भव पुन्हा बनणे आहेच. कशामुळे आहे? तर ही तृष्णा आहे. आणि याच्यावर वेळीच काम केलं नाही तर जे आत्ता भोगतो ते नंतरही भोगलं जाऊ शकतं. म्हणून बुद्धाला जे पहिलं जे काल आपण वाचलं, अनेक जाती संसारं संधा विसंग अनिबिसंग गहकारक गवे संतो दुःखा जाती पुनः पुनंग. अनेक जन्म. आता अनेक जन्म याचा अर्थ फक्त शरीराचे जन्म नाही. आत- इच्छा हा पण पुनर्जन्मच आहे. म्हणजे आज इच्छा होणं, ते करणं, आणि परत ती इच्छा होणं आणि ते परत करणं, आणि परत इच्छा होणं परत करणं, हे पुनर्जन्मच आहे इच्छांचा. ह्या म्हणजे जन्मात सुद्धा. म्हणजे ह्याच जन्मात अनेक अनेक सतत तेच हा. मागणी करणं. हा, ह्या जन्मात एका जन्मात अनेक जन्म आहेत जणू काही. आणि ज्याला आपण मृत्यू नंतरचा जन्म म्हणतो तो तो तृष्णेचा नवीन, मग त्याला त्याला मग नवीन आधार पाहिजे ना. चल, तुझ्या पासून घटस्फोट, आता दुसरं. तर ह्याला तरी का. हा. तृष्णा जे आपण म्हणतोय ते पूजा पाठ करणे, माळा फिरणे, ही बी तृष्णात म्हणू लागलं ना जर त्यात अडकलं तर. ते पण तृष्णा आहे. नुसती पूजापाठ करून काय होत नाही. म्हणून म्हणून तर आपण ते जे तीन तीन प्रकारच्या प्रज्ञा ज्या म्हणतो ना, केवळ ऐकून किंवा वाचून ज्ञान मिळणं महत्वाचं नाही. त्याला नीट समजून घेण्यासाठी थोडीशी थोडीशी बुद्धी, जागृत बुद्धी वापरावी लागते, किंवा तशी ती पात्रता बनवावी लागते आपल्याला. म्हणून सतीचा अभ्यास आपल्याला महत्वाचा ठरतो, जागृतीचा अभ्यास. मग चिंतन करता येतं व्यवस्थित, शांतपणे. चिंतन करायला शांतता पाहिजे, मन स्थिर पाहिजे, शांत पाहिजे. ज्याचं मन स्थिर नाही, शांत नाही, तो चिंतन नाही करू शकत. ते समाधीतलं चित्त म्हटलेलं आहे. बाबासाहेब सुद्धा आता 18-18, आपण म्हणतो बाबासाहेब 18-18 तास अभ्यास करायचे. कसे काय अभ्यास करायचे 18-18 तास? समाधीची अवस्था आहे ती. त्यांचं चित्त असं पाहिजे तेव्हा इकडं तिकडं पळत नव्हतं. एकदा बसले की बसले. जेवणाचंही भान नसायचं. भान असायचं पण नको, ते जेवलं तर आणखीन जड पडेल, वाचन होणार नाही, म्हणून ते जेवण बाजूला ठेवायचे. अशी काही घटना त्यांच्या चरित्रामध्ये आपण पाहतो. नानकचंद्र तून रात्री जेवण ठेवलंय, ते सकाळी ते परत येतात, ते नानकचंद्र तू, तर ते म्हणतात बाबासाहेब जेवले नाही तुम्ही? ते म्हणे तू जेवण आणून ठेवलं होतं का? म्हणे मला तर रात्र कशी गेली कळाले नाही. तर ते समाधीची अवस्था आहे. समाधीमध्ये ऊर्जा निर्माण होते, शक्ती निर्माण होते, आणि ती कामं होतात. तर ते, आणि ज्यांची तृष्णा परत 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 तेच तेच करत राहते, त्यांना शक्तीच राहत नाही. त्या तृष्णेची तृप्ती करण्यासाठीच पळापळ करणं एवढंच काम राहतं. आणि मग त्याच्यामुळे ती शक्ती कुठल्या अभ्यासातही कामी लागत नाही, आणि कुठल्या चिंतनातही कामी लागत नाही. खायचं आणि जिरवायचं, खायचं आणि जिरवायचं, जिरवण्यातच ती शक्ती सगळी कामी लागते. तसंही त्यांचे ते शब्द तसेच आहेत की पुन्हा 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 धावायला लावणारी तृष्णा आहे. या अनेक जन्मांपर्यंत संसारात न थांबता धावत राहिलो, अनेक जाती संसारंग संधाविसंग अनिबिसंग. म्हणजे न थांबता पळत राहिलो, म्हणजे तृष्णा कधी थांबत नाही ना, आणि तिच्यासाठी आपल्याला पळापळ करायच लागते. गंमत आहे फार, फार मोठी गंमत आहे. म्हणजे आपण एवढी पळापळ धावपळ का करतो? तर असं वाटतं की आपण धावपळ करतो. नाही, तुम्हाला तृष्णा धावपळ करायला लावते. इच्छा आकांक्षा तृष्णा पळापळ करायला लावतात. एका जागी बसू देत नाहीत, शांत बसू देत नाहीत. त्यांचं डोकंही शांत नसतं, रात्रंदिवस विचार चालू असतो.
चिंता चालू असतात. आता कसं होईल, काय होईल, उद्या काय करू, परवा काय करू. पोरांचं कसं व्हायचं, पोरीचं कसं व्हायचं, झालं तर नीट होईल का नाही. जावया जावई कसा आहे स्वभावानी, पैसा पाणी मिळतो की नाही, का पोरीला त्रास होतो. सुनबाई आली आता कसं होईल, घर नीट चालतं की नाही, चालल की नाही, पोरगा आपला ऐकेल की नाही. आता त्यांचं ते पाहून घेतील. तिथं तसं जमत नाही ना, बापाला ते नाही जमत, आईला ते नाही जमत, कसं होईल. तर इथं थोडं संतुष्टी आपल्याला ठेवावी लागते, ठेवली पाहिजे, अनुभवाचं बोलतोय मी. आपण आपली संतुष्टी ठेवली पाहिजे, आपण आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजे, का जिथं त्यांची जबाबदारी ते पाहतील. आणि ते म्हणतात आमची जबाबदारी, तुम्ही कशाला मध्ये लुडबुड करता. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि आजच्या काळात तर ते बरोबरच आहे, कारण एवढं सोपं नाही. ते कसे जगतात, कसे पैसे मिळवतात, किती धावपळ करतात, हे त्यांचं त्यांना माहिती आहे. आणि आपण बाप म्हणून नुसता सल्ला देणार, अरे बाळा असं कर ना, अगं बाई पोरी असं कर. ते म्हणतात तुम्ही सांगू नका. आणि ते बरोबर आहे, सांगू नका, मग लुडबुड करायची नाही. पण आपली जी इच्छा आहे, आपली जी तृष्णा आहे, आपली जी चिंता आहे, आपली जी काळजी आहे, ते आपल्याला वाटतं आपल्याला काळजी आहे, परंतु ते आपल्या इच्छा पण असतात, ते आपल्या सवयी पण असतात. कारण लहानपणापासून आपण पोरांना दापलेलं असतंय, आणि ते मोठे झाल्यावर पण त्यांना आपल्याला दापायची इच्छा होते आणि ताब्यात ठेवायची इच्छा होते. तर अधिकार गाजवायचा नाही, अधिकार गाजवला की सगळे प्रश्न आणखीन ते गुंतागुंतीचे म्हणतात. अनुभवाचे बोल. मी हा. हा. माझा मुलगा, माझी बायको, हा. अधिकार, अहंकार. हा, तो पण तो ती तृष्णाच आहे ना, अहंकारी तृष्णाच आहे. माझे आहे तर मी, म्हणजे मी मालक आहे. आणि ते मालक आता एक शब्द ग्रामीण भागामध्ये बाई पण म्हणते, हे आमचे मालक आहेत, है ना. नवऱ्याची ओळख करून देते, हे आमचे मालक. तर ते मालकच म्हणजे ते इतके मनात बसलेलं असतं का नवरा म्हणजे मालक आहे आपला. आणि मालकीन बाई पण असते. हम्म. तर मानसिकता आहे ती ती एक तृष्णेची मानसिकता बनते. आणि म्हणून भानावर आलं पाहिजे, सतीमध्ये आलं पाहिजे, जागृतीचा अभ्यास केला पाहिजे. आणि आपलं मन कसं काम करतं, विशेषतः ह्या तृष्णांना धरून कसं काम करतं, हेच काम आहे. आपली जी साधना आहे ती हेच हेच बघण्याची साधना आहे पुढे चालून. आता सिनियर लोकांनी आनापान सतीतून बाहेर आलं पाहिजे, आणखी पुढे गेलं पाहिजे, म्हणून पठाण म्हटलं त्याला, पुढे जाणे. सतीचं पठाण झालं पाहिजे. श्वासातून कायेत उतरलं पाहिजे, कायेतून जाणीवा, वेदना, काय जाणवतंय, हे तृष्णा, तृष्णा जाणवतात, ह्या जाणीवा आहेत, ह्या वेदना आहेत, ह्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, त्याच्यातून निर्माण होणार दुःख. दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध, ह्या जाणीवा आहेत, ह्या वेदना आहेत, फिलिंग्ज आहेत ह्या. ह्या जाणीवांचाच अभ्यास आहे खरं म्हणजे. जाणीवांमुळेच आपल्याला चित्त पण जाणवतं. मग चित्तातल्या ह्या भवतृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, ह्या पण जाणवतात. हे जाणीवांचाच अभ्यास आहे सगळा हा. फील होणं, वेदना, विद 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 म्हणजे जाणणे. विद पासून वेदना शब्द झालाय, विद पासून विद्या पण शब्द झालाय. विद विद मीन्स टू नो, जाणणे. तर विज्ञान. हा, विज्ञान. विज्ञान म्हणजे विद, ज्ञान म्हणजे ज्ञानाला जाणणे, दॅट इज विज्ञान. तर हे खोलात शिरणं आहे. हे जे आपण म्हणतो ना का, श्रुत में प्रज्ञा आणि भावना में प्रज्ञा आहे, श्रुत में प्रज्ञा, चिंतन में प्रज्ञा आणि भावना में प्रज्ञा. धम्म विषय, त्याचा
कीस काढत 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 त्याच्या इतक्या शेवटापर्यंत जायचं की निष्कर्षच निघाला पाहिजे. पीएचडी करणारे लोक हे काम करतात. बाबासाहेब हे काम करायचे. अस्पृश्यता निवारण नसते ते शब्दात अडकून नाही पडले. अस्पृश्यता अस्पृश्यता अस्पृश्य म्हणजे काय? अस्पृश्य मूळचे कोण? अस्पृश्यता काय भानगड आहे? शिवणं न शिवणं काय भानगड आहे? हे गावच्या वस्त्या अशा कशा काय? खाण्यापिण्यावर बंधन कसं काय? कपड्यावर बंधन कसं काय? हे कामावर बंधन कसं काय? यांची उपजीविकेची साधनं का बंद केली? यांना गावाच्या बाहेर का ठेवलं? यांना का शिवत नाहीत? यांची सावली का चालत नाही? हे किस काढायचं काम आहे. का चालत नाही? मग ते शेवटी सगळा किस काढत 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 ते म्हणतात ते सगळ्याचं मूळ हे धर्मामध्ये आहे. की त्यांचा धर्म त्यांना तसं करायला लावतो म्हणून ते पवित्रपणे अस्पृश्यता पाळतात. अगदी त्याच्यातही पवित्रता पाळतात. तर ते देवानं ते तसं सांगितलंय. कारण ग्रंथ हे माणसाने निर्माण केले नाही, ते देवाने निर्माण केले. म्हणजे देवाशपथ खरं सांगेन म्हणजे पुस्तकावर हात ठेवतो. म्हणजे पुस्तकं देव आहेत. हा मग ते देवानं सांगितलेलं आहे की अस्पृश्यता पाळा. आणि कारण देवानं सांगितलंय की हे यांचे पूर्वकर्म यांचं असं आहे म्हणून ही अस्पृश्य आहेत. आणि काहींचं पूर्वकर्म फार चांगलं आहे, त्यांची पारमी फार उच्च दर्जाची आहे म्हणून ते ब्राह्मण आहेत. यांची पारमी खालच्या दर्जाची आहे म्हणून हे अस्पृश्य आहेत. आता हे पारमी शब्द काही लोक जे वापरतात ते तोच सिद्धांत जाती व्यवस्थेत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्यामुळे पारमी चांगली पाहिजे आणि मग त्याच्यामुळे तुम्ही हे असे ध्यान करू शकता. मग नाही, पारमी ही फिक्स गोष्ट नाही. पारमिता ही फिक्स गोष्ट नाही, ती डेव्हलप करता येऊ शकते, ती विकसित करता येऊ शकते. त्याच्यामुळं जन्म फिक्स नाही, जन्म ही फिक्स गोष्ट आहे. म्हणजे अस्पृश्यांच्या पोटी जन्म घेतला म्हणजे तुम्ही अस्पृश्य आहेत. मग परत त्यांनी जन्माला कुणाला घातलं का तो अस्पृश्य, त्यांनी परत जन्माला घातलं का तो अस्पृश्य. म्हणजे जन्माशी संबंधित आहे तो. आणि जन्माचा संबंध परत त्या पूर्वजन्माशी लावलेला आहे. म्हणजे हे जे धर्मातले नियम आहेत हे अस्पृश्यतेचं कारण आहे. हे बाबासाहेबांच्या लक्षात आल्यामुळं धर्मांतराचा विषय निर्माण झाला. ती सिस्टम सोडल्याशिवाय नाही होणार म्हणून धर्मांतराचा विषय निर्माण झाला. म्हणजे बघा, अस्पृश्यता निवारण्यासाठी त्यांनी किती सखोल आणि गंभीर चिंतन करत 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 शोध घेत 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 चळवळ करीत 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 पुस्तकं लिहित 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 भाषणं देत देत लोकांचं प्रबोधन करीत करीत ते इतक्या लांबपर्यंत आले. 65 वर्ष पण त्यांना कमी पडली. 65 वर्षात त्यांनी इतकं काम केलं. त्यातलं मुख्य काम त्यांचं जनजागृतीचंच होतं, सतीचंच होतं, लोकांना भानावर आणण्याचंच होतं. म्हणजे त्यांच्या म्हणजे ह्या अस्पृश्य समाजाला पण, म्हणजे आधी महार समाजाला, नंतर सगळ्यांना, आणि विरोधकांना पण सगळ्यांना भानावर आणण्यासाठी त्यांनी सगळा खटाटोप केलेला आहे. सगळं त्यांची भाषणं, त्यांचं लिखाण, सगळ्या चळवळी ह्या जनजागृतीच्या चळवळी होत्या. माणसांना उठवलं, त्यांनी झोपेतून उठवलं, जाग केलं. घणाघात भीमटोला, भीमवज्र. भीमटोला जो होता तो काय साधा सुद्धा नव्हता. झापडच उडायची लोकांची, झिंजाडून टाकायची, झिंजाडून टाकायची ते सगळ्यांना. जगाला झिंजाडलं त्यांनी. युरोपियन लोकांना पण झिंजाडलं त्यांनी त्या गोलमेज परिषदेमध्ये. तुमच्यामुळे आमचा प्रश्न तसाच राहिला आणि तुम्ही हा देश सोडून चाललात. तुम्ही आमचा वापर केला, आमच्या जखमा उघड्याच राहिल्या, असत उघड्या वनाप्रमाणे राहिल्या.
निर्भयता येते. याच्यातून काय येते? निर्भयता येते. म्हणून बाबासाहेबांचा अनुयायी होणं, बौद्ध होणं सोपी गोष्ट नाही. त्याला फार निर्भयता पाहिजे. आणि निर्भयतेसाठी जागृती पाहिजे, जागृत चिंतन पाहिजे, विचारशीलता पाहिजे. मला वाटतं कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा याच्या संदर्भात आपण बरंच काही पाहिलेलं आहे. आणखीन काही अभ्यास जो आहे तो आपल्याला पुढे करता येईल. त्याच्या 3 ओळी आहेत ना नंतरच्या, अनेक जाती अनेक जन्म संसारामध्ये न थांबता धावत राहिलो. आणि ते पुढे म्हणतात, गहकारकं गवे संतो. हे घर करणाऱ्या तृष्णेला म्हणतात. ते हे घर करणाऱ्या तृष्णे, तुझं घर मी पाहिलेलं आहे. तू घर कसं बनवतेस? गहकारकं गवे संतो. गवे संतो म्हणजे गवसलस. तू आता गवसली, सापडली तू आता. बुद्ध म्हणतात, हे घर करणाऱ्या तृष्णे, तू आता मला सापडलीस. तुझ्यामुळं हा जन्म, हे जन्म पुन्हा पुन्हा दुःखदायक झाले. दुःखा जाती पुनः पुनः. पुन्हा पुन्हा हे जन्म होणं, म्हणजे जन्मात पण जन्म होणं. पुनर्भव पुनर्जन्म तर ते आहे, नाही तो वेगळा मुद्दा आहे, पुढचा आहे. पण ह्या जन्मात पण अनेक अनेक जन्म घेत घेत ते सगळं दुःखच वाढत जातं. तर तुला मी पाहिलेलं आहे. आता काय म्हणतात, तू सापडली आणि तुला मी पाहिलेलं आहे. गहकारक म्हणजे हे घर बनवणाऱ्या तृष्णे, दिठ्ठोसी, पाहिले मी तुला, दृष्टीस पडली तू आता. पुन्हा गेहंग न काहसी. आता पुन्हा तू घर करणार नाही. पुन्हा गेहंग न काहसी. सब्बा ते फासुका भग्गा गहकूटं विसंखितं. सर्व तुझ्या त्या, तुझे तुझे सगळे, आता त्यांनी खांब आढे वगैरे असं म्हटलेलं आहे, वासे म्हटलेलं आहे. परंतु फासळ्या, आपण फासुका असं म्हणजे, हा, फासळ्या असा शब्द आहे. आता आपल्या जसे छातीच्या फासळ्या असतात ना, ते पण घरच आहे. बघा, हे पण घर फासळ्यांमध्येच आहे. हा. तर ते त्या तुझ्या त्या फासळ्या आता पाहिलेल्या आहेत. फासुका सब्बा ते, सब्बा म्हणजे सर्व, सब्बा ते फासुका भग्गा, भग्गा म्हणजे भग्न केल्यात मी. त्या भग्न केल्यात मी, तृष्णेचा भंग केलेला आहे मी, त्याला भग्न केलेला आहे. गहकूटंग, गहकूट म्हणजे ते आड, आडे आडे वरच, ते ज्याच्यावर ते सगळं उभं आहे, ते खांब आणि आड, ते गहकुटंग विसंखितंग, ते सगळं ते मोकळं केलं, संस्कार मुक्त केलेलं आहे, विसंखितंग केलेलं आहे, विनष्ट केलेलं आहे. विसंखारगतं चित्तंग. आता माझं चित्त जे आहे हे संस्कार मुक्त झालेलं आहे. विसंखार, विसंखारगतं चित्तं तन्हानं क्षय मज्जगा. तृष्णेचा क्षय केलेला आहे, तृष्णा नष्ट केलेली आहे, असे त्यांचे प्राप्तीनंतरचे उद्गार आहेत. तर हे फार इंटरेस्टिंग आहे. तर आपण तिसऱ्या आर्य सत्याकडे उद्याला वळूया आपण. आता वेळ पुष्कळ 8 वाजले. तिसरं आर्य सत्य आपण नंतर पाहू. 1, 2, 5 मिनिटं मी तुमच्यासाठी देतो. पण आज खूप हा, बोला. हा, बोला. कृष्ण हे होईल म्हणलं. हो. आजच्या व्याख्यानाच्या म्हणजे आपलं वर्ग जे झालाय का, दुःख मुक्ती, दुःख समजून घेणे आणि तृष्णामुळे दुःख होतं आणि त्यात अडकून पडल्यामुळे दुःख होतं. आणि हे आजच्या वर्गानं असं स्पष्ट. वाटतंय प्रश्नाचं क्षय होणार आणि प्रश्न सुटेल. खूप छान सर. बोला पुढे. पंतेजी बोला. दुःख पंते. हा, हा. आपण आपण नुसतं दुःख समजून उपयोग नाहीये. तर आमच्या समोर जो बसलेला असतो, आमच्या जो समोर जो उभा आहे, ते आहेत सर्व बाकीचे, त्यांच्याही दुःखामध्ये हातभार. आता हे जर ऐकल्यानंतर असं वाटलं
की हे असं सार्वजनिक व्हायला हवं. हे जे तुम्ही जे सांगितलं ना सर, हे सार्वजनिक व्हायला हवं. कारण सार्वजनिक जर झालं तर आमच्यासारखे आता जसे ते म्हटले की दुःख थोडस समजायला लागलं, बाकीच्यांनाही थोडस जर त्याचा उजेड पडला, त्याचा जर प्रकाश पडला, तर त्याला म्हणजे त्यांचाही फायदा. आणि धम्म धम्म म्हणतात, तर हा धम्म आहे की दुसऱ्याच्या दुःखातून त्याला बाहेर काढणं म्हणजे खरा धम्म. हे बरोबर सार्वजनिक व्हायला हवं सर. बरोबर. आता हे जे रेकॉर्डिंग होतं हे सार्वजनिकच होते नंतर. आता आपण समोरासमोरच आहोत, तसं आता एकत्रच आहोत ना आपण. जसं फक्त आता कुठल्या एका ठिकाणी आपण एकत्र नाही आलो, आपण ऑनलाईन एकत्र आलो. तर हे सार्वजनिकच होतं आणि हे रेकॉर्डिंग आहे परत. हे रेकॉर्डिंग पण लोकांपर्यंत पोहोचलं तर ती गोष्ट सार्वजनिक होईल. दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की आपला स्वतःचा प्रश्न जोपर्यंत आपल्याला सोडवता येत नाही काही मर्यादेपर्यंत, दुसऱ्याला तोपर्यंत देता येत आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही. ते अशक्यता आहे. ते जी आपल्यामध्ये जी गोष्ट भावित होते तीच गोष्ट आपण दुसऱ्याला व्यवस्थित सांगू शकतो. आपलं चित्त त्यानं भावित झालं नाही, तिसऱ्या पातळीवरची प्रज्ञा जर आली नाही, तर मग आपण दुसऱ्याला सांगू शकत नाहीतर मग काय करतो आपण, माहिती पास ऑन करतो, माहिती सांगतो. माहिती सांगणं वेगळी गोष्ट आहे, अनुभव सांगणं वेगळी गोष्ट आहे. आणि अनुभव सांगण्यासाठी अनुभव आला पाहिजे, त्याच्यासाठी साधना केली पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणून पहिला भर हा स्वतःवर दिला पाहिजे. म्हणून आपण बाबासाहेबांच्या बाबतीत पण हे म्हणतो, बुद्धांच्या बाबतीत म्हणतो की त्यांनी आधी प्राप्ती केलेली आहे, त्यांनी आधी ते कमावलेलं आहे आणि मग लोकांना दिलेलं आहे. आडात नाही तर पोऱ्यात कुठून, असा आपण म्हणतो ना. म्हणून आपण आधी आपल्या विहिरीत उतरलं पाहिजे, आपल्या सागरात उतरलं पाहिजे, आणि येस. मग आपल्याला ते देता येऊ शकतं. आणि ते आपोआप दिलं जाईल, त्याला विचार करायची गरज नाही. मी काय सांगून काय नको असा विचार करायची गरजच नाही. हा एक शब्द खूप भावला सर तुमचा. हा कारण मला हे मी स्वानुभव घेतला. हा असं दोन ठिकाणी झालं सर, हा की इथं काय द्यायचं हा हा विचार केलेला असतो आणि तिथली परिस्थिती वेगळी राहते. हो आणि हो मग ज्यावेळेस ते उत्स्फूर्त म्हणजे आपण आपल्या न विचार करता बोलतो, हो ते अतिशय छान होतं सर. हो हो. नाही, न विचार खूप छान करता होतं. नसतंय ते, आधी विचार केलेला असतो आपण, त्याच्यावर नाही नाही, चिंतन आपल्या केलेलं जीवनात असतं. उतरलेलं असतं, परंतु त्यावेळेस ते बोलायचं असं ठरलेलं नसतं. हा, परंतु परिस्थिती असते आणि त्याप्रमाणे आपण बोलत जातो. बोलत जातो ते उत्स्फूर्त, ते आपले उत्स्फूर्तपणे, आपले स्व उत्स्फूर्तपणे. अनुभव. हा हा. हा. आणि हे महत्वाचं आहे. आपला अभ्यासाचा, प्रॅक्टिसचा, चिंतनाचा भाग आहे ना, हा काही बोलायच्या आधीच झाला पाहिजे. बिलकुल बिलकुल. म्हणून हे सातत्यानं काम चालू पाहिजे. म्हणजे नाही येस तर मग येस. ते भाषण होतं. भाषणवाले काय करतात, आधी भाषण तयार करतात आणि ते भाषण देतात, आणि ती सोपी गोष्ट आहे. हे भाषण नाही. पोपटपंची. हा, ती पोपटपंची आहे. हे भाषण नाही, हे अनुभव कथन आहे. आणि अनुभव कथन तेव्हाच करता येऊ शकतं जेव्हा अनुभव येतो, अनुभव असतो. राईट राईट. गुड, व्हेरी गुड, छान. खूप छान बोलले सर तुम्ही. माहिती सांगणे वेगळी गोष्ट आणि अनुभव सांगणे वेगळी गोष्ट. वेगळी गोष्ट आहे, बरोबर आहे. प्रतिसादमध्ये कॉपी पेस्ट चालत नाही. कॉपी पेस्ट माहिती चालत द्यायची, नाही, बरोबर अनुभव आहे. अनुभव सांगतात. कॉपी कॉपी पेस्ट चालत नाही इथं. अं, सुनील सर बोला. सर, आज तुम्ही जे मला तुम्ही सांगितलं आम्हाला की हिंदू धर्मामध्ये जे अस्पृश्यता पाळले जायचे ते निर्मळ मनाने पाळले जायचे. ही एक नवीन हा, गोष्ट. त्याच्यात ते पावित्र्य पाहिजे, लोक म्हणजे पावित्र्य मनापासून पाहिजे. पाळायचे. हा, हा, मनापासून म्हणजे. म्हणजे आणि आपण एका बाजूला दया पण असायची त्यांना. हो हो हो. अस्पृश्यता आणि निवारण करणारे पण दया दाखवायचे, हा, आणि म्हणजे दयेपोटी आपण मदत करायचे. म्हणून ते हो, बाबासाहेबांची, ते म्हणतात ना, बाबासाहेबांचं काम हे आईचं होतं आणि बाकीच्यांचं दाईचं होतं. म्हणजे आपण चुकीचं करतो याचं त्यांना म्हणजे नव्हतं भान. त्यांना भानच नव्हतं, कारण आणि ते आमच्या त्या धर्माने भ्रमिष्ट, म्हणजे ते भान रमेश, नाही. काही हा आता. तुमच्यापर्यंत विरोध नाही आला का? अरे अरे अरे. हॅलो कारण सकाळीच दूध आलं होतं. बरं. हॅलो. हा, बोला बोला. आमच्या ऑफिसमध्ये सगळ्याच प्रकारचे लोक असतात, जातीचे वगैरे. हा 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 एक मातंग समाजाचे होते आणि एक मराठा समाजाचे होते. हा 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 आम्ही एकत्र जेवण वगैरे करायचो, म्हणजे असं काही एकमेकांच्या घरी जायचो, जेवण सुद्धा करायचो. पण हा जेव्हा ह्या मराठा असलेल्या जे आहे त्याचे वडील वारले होते, तर ते प्रेतावरून अशी काहीतरी साडी
साडी चोळी काय असेल कपडे असं उतरवतात आणि ते मातंग समाजाच्या लोकांना द्यायचं अशी ते प्रथा आहे. म्हणजे अस्पृश्यांना. अस्पृश्यांना. हा, तसे आपल्याला म्हणजे महारांना द्यायची त्याची हिंमत नाही झाली. आपल्याला तर पण ते आपले पण लावायचे ना लाईन. हा तर तो ती साडी घेऊन त्या म्हातारीच्या घरी गेला, म्हणजे म्हणजे आईला द्यायला त्या म्हणजे एकत्र जेवणार, एकत्र बसणार, पण त्यांची जी सिस्टीम आहे ती त्यांनी पाळली. हा. म्हणजे मी अगोदर त्यांना सावध केलं होतं की बा ते असं काहीतरी कपडे वगैरे घेऊन येते तर तुम्ही काही घेऊ नका. तर ते त्यांनी घेतले नाही, पण त्यांनी ते तुम्ही म्हटलं ते तसंच आहे, ते निर्मळपणे पाळत होते. हो. म्हणजे पवित्र. पवित्र हा ते आहे भाऊ, सांगितले तसं. फारच भयंकर मानसिकता आहे ती खरं म्हणजे. हो. म्हणजे पवित्र त्याच त्याच्यातही धर्म पाहायचा म्हणून तर हा, ते शेवटी मग ते काय बाबासाहेबांना आघातच करावा लागले ना. तर तुम्ही त्याच्यामध्ये पावित्र्य पाहता, अस्पृश्यता पवित्र वाटते, तुम्हाला या लोकांना अशा प्रकारे वागवणे ही जर तुमचं धार्मिक आचरण आहे, हा, तर मग ते नकोच ना आम्हाला. हा, मग धर्मच नको. मग आमच्या नरदेहावरचा तो कलंक आहे ते म्हणायचं. हा, हा. बनतेजी, तुमचा माईक मी बंद केलाय, कारण मगाशी तुमचं ते दूध आलं होतं त्याच्यामुळे मी तुमचा माईक बोला. सर असं झालं की ठीक आहे, ठीक आहे. कालपासून विहार बदली झालं आपलं. अच्छा अच्छा, बरं बरं, मी हा. सम्राट अशोक विहारामध्ये आलो. हे बरं बरं पुढचे बरं. दिवस सम्राट अशोक मध्ये चालतील. ओके तर या ओके. लोकांना पूर्ण माहिती नव्हतं. मग म्हणून ते त्या डबल डबल होतंय. हा, डबल बरं डबल बरं. होतंय. हो, हो. तर अस्पृश्यता ही आमच्या नरदेहावरचं गांधीजी म्हणायचे अस्पृश्यता ये हिंदू ईश्वर के प्रति धर्मावरचा. कलंक है, ईश्वर के हा. प्रति कलंक है. तर बाबासाहेब म्हणायचे हा ईश्वरावरचा कलंक नाही, हा आमच्या नरदेहावरचा कलंक आहे. त्यामुळे तो कलंक आम्ही धुवून काढणार. तर मी आमच्या काही रक्ताने धुणार. हा. हा, आम्हीच धुणार, आम्ही 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 त्याच्यातून ते देह त्याच्यातून काढून घेणार. जिथं तो कलंकित होतो तो देहच आम्ही त्याच्यातून काढून घेणार आणि दुसऱ्या मार्गाने जाणार. म्हणजे किती भयंकर यातना आहे. आपला मुद्दा याच्यावरून निघाला होता मगाशी, का जितकं दुःख जास्त हम्म. जाणवतं तितकी जागृतीची पातळी उंचावत जाते. हे अंडरलाईन करू आपण. ज्याला दुःख जाणवतं, ज्याला दुःख समजतं, त्याचीच जागृतीची पातळी उंचावते. कारण त्याला ती सल असते, शल्य. ज्याच्या पायात काटा सलतो ना, तो आता याचा विचार नाही करत हा काटा अजून काढल्यावर टोकारल्यावर दुखल की नाही. कारण ती सल अशी असते का त्याला अजून टोकरावं लागतं, अजून दुखावं लागतं, अजून त्याला, किंवा फारच फार मोठं आतमध्ये गेलेलं असेल तर ते सर्जरी करावं लागते, त्याचं ऑपरेशनही करावं लागतं. समजा काही काचेचा तुकडा गेला असेल किंवा काही, किंवा शरीरात तुमच्या एखादा मोठी जखम झाली किंवा गोळी लागलेली असते समजा एखाद्याला, ते गोळी लागल्यावर काय करायचं, ते अजून फाडावं लागते त्याला. म्हणजे आधीच गोळी लागली ती त्याच्यात त्याला फाडावं लागते. तर तसं हे अस्पृश्यतेचं दुखणं आहे ना, त्याला अजून चिरफाड करत 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 ते मुळापर्यंत गेले. आणि ज्यांची चिरफाड झाली त्या अस्पृश्यांनाही ते वाईट वाटायचं. हा. त्या पण त्या बाबासाहेबांचे काही संदेश किंवा बाबासाहेबांचं काही कार्य जे आहे ना, हे अजून सलायचं काही लोकांना. मागे मी एक अनुभव सांगितला होता आमचा, माझ्या घरातला. माझी जी आत्या होती ती आत्या आत्या म्हणायची ते ते बाबासाहेब म्हणजे ते अकरस्ताळ्या माणूस होता म्हणे. म्हटलं का? तर म्हणे त्याने आमचं चांगलं वाघाचं खाणं त्यांनी बंद केलं आणि हे करू नका, देवधर्म आमचे बंद केले. माझी आत्या म्हणायची. ते ते त्यांच्या वर्तुळात म्हणजे त्यांना सुरक्षित वाटत होतं. नाही, त्यांना सुरक्षित वाटत होतं आणि बाबासाहेबांची अडचण वाटत होती म्हणजे त्यांना. हा बाबासाहेबांनी रूढी परंपरा ते हा जे हा. त्याच्या नावाखाली लोकांना शिक्षण व्हायचंय हो ते बंद केले. जसे की आता साळवे सर म्हटले हो. की त्यांना पवित्रपणे ते स्वीकारलं ते मात्र समाजाच्या लोकांना. म्हणजे ही रूढी परंपरा पण त्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. आमच्या आमच्या आत्याचं हे जे असं बोलणं होतं किंवा ते बाकी ते तसं त्यांनी मग ते खाणं पिणं ते तसंच चालू ठेवलं पहिल्यासारखं.
देवधर्म चालू ठेवले, सगळे चालू ठेवले. आमच्या वडिलांनी बहिणीशी आणि मेवण्यांशी संबंध तोडून टाकले, कायमचे. कायमची तोडून, कारण त्यांची खूप भांडणं व्हायची. आमचे वडील त्यांना सांगायचे जग कुठे चाललंय, सुधारणा कशा घडतायत आणि तुम्ही कशी जगताय. आणि बरं तर मेवणा पण आर्मीतला होता, आर्मीतून रिटायर झालेला होता, त्याला काही कमी नव्हतं. परंतु ती एक भव भव बनलेला आहे ना, ते भव तृष्णा झालेली आहे, ते तसंच खायचं, तेच पाहिजे, तेच देवधर्म करायचे. तर त्या अस्पृश्यांची पण भवतृष्णा होती. हा, हा. आणि त्यांना ती विभव तृष्णा त्रासदायक वाटायची. हे नको म्हटल्यावर मग ते त्रासदायक व्हायचं. बाबासाहेब म्हणायचे सोडा, आणि हे म्हणायचे नाही आम्हाला ते पाहिजे. तर मी तर म्हणतो बाबासाहेबांचा द्वेष करणारे आपलेच लोक जास्त असतील. सुरुवातीला. हो सर. हा, त्यांच्या समाजातले लोक. आता ते जरा वेगळं वाटतंय, तर त्यावेळेला राग राग करणारे आपलेच लोक, म्हणून ते फाटाफूट पण व्हायची ना. बाबासाहेबांना सोडून जाणारे बरेच लोक होते. तर हे प्रवाहाच्या विरोधात जाणारे. हा, प्रवाहाच्या विरोधात जाण्यासारखं होतं ते. आणि प्रवाहाच्या विरोधात पोहायला तसं पोहता आलं पाहिजे, आणि ते धाडस पाहिजे. नगरमध्ये आहे सर ते आज. काय हो मग, कारण नगरमध्ये तिथं मी आहेत ना, अजून गेलो अजून लटकतायत. तिथं सगळीकडेच आहे. म्हणजे अजून लटकतायत आमच्या काही ठिकाणी. नगरमध्ये मनमाडमध्ये आहे का? जनावर लटकतायत अजून. हा. नगरमध्ये आहे का? अनुभव नाही. असं आहे. थांबूया आपण या ठिकाणी. हा, हो. बरीच दीर्घ ओके. चर्चा झाली, 8 वाजून 20 मिनिटं झाले. थांबूया. जय भीम. खूप छान. जय भीम सर. जय भीम. जय भीम.